मला जी प्रसिद्धी मिळते त्या प्रसिद्धीमध्ये मी पूर्णपणे समाधानी आहे. कारण मला प्रसिद्धी मिळावी म्हणून जाणीवपूर्वक मी काहीही करत नाही. तशी मला फुकटचीच प्रसिद्धी मिळते. त्यामुळं माझ्या बाजूने कोणी बातमी दिली म्हणून फार मी सुखावून जात नाही आणि माझ्या विरोधात कोणी बातमी दिली म्हणून माझ्या आयुष्यामध्ये मी कधीच कोणाच्या विरोधात तक्रार केलेली नाही. आणि म्हणून सुरुवातीला त्याही विषयाबद्दल मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. आज आपणा सर्वांना खास निमंत्रित करण्याचं कारण हे 2-4 मुद्द्यांवर मला खुलासा करणं आवश्यक वाटतं म्हणून मी आज आपल्याला बोलवतो. सर्वसाधारणपणे एखादा विषय मी बोललो नाही आणि त्या संदर्भामध्ये काही जर बातम्या प्रसारित झाल्या तर त्याचाही मी कधी खुलासा करत नाही. आणि एखादा विषय जर मी बोललो तर त्या संदर्भामध्ये सुद्धा मी नंतर माझे बोललेले शब्द मी कधी मागे घेत नाही आणि मी कधी सारवासारव करत नाही. परंतु आज आपल्या सर्वांना बोलवण्याचं कारण गेले 4 दिवस संपूर्ण प्रसार माध्यम खास करून इलेक्ट्रॉनिक मीडिया हा माझ्या नावानंच जवळजवळ व्यापला गेलाय अशी सर्वसाधारणपणे परिस्थिती दिसतीये. आणि त्यातले 2-4 मुद्दे जे ठळकपणे दाखवले जात आहेत त्यावरच मी फक्त माझं वस्तुस्थिती काय आहे हे आपल्या सर्वांच्या समोर ठेवणार आहे. पहिली गोष्ट, आपल्या सर्वांच्या समोर एक विषय जो आला तो म्हणजे मला शिवसेना पक्षानं माझ्या कार्यक्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी दिली नाही अशा पद्धतीची मी नाराजी व्यक्त केली. हा एक विषय प्रामुख्याने दाखवला जातोय. मी नम्रपणे सांगतो की असं माझा शब्दप्रयोग कुठे असेल तर आपण नक्की प्रसारित करा. माझा शब्दप्रयोग हा आहे की माझ्या क्षमतेप्रमाणे गेल्या 43 वर्षामध्ये मला पुरेपूर काम करण्याची संधी मिळाली नाही. हा माझा शब्दप्रयोग आहे. कुणी दिली नाही, कुठल्या पक्षाने दिली नाही, कुठल्या नेत्याने दिली नाही असा माझा आक्षेप नाही. त्याच्या पुढे जाऊन मी असं बोललो की हे केवळ माझ्याच वाट्याला आला अशातला भाग नाही. हे असं अनेकांच्या बाबतीत घडतं आणि म्हणून हे माझं दुर्दैव आहे. हा दोष मी माझ्याकडे घेतला. हा पहिला खुलासा. दुसरा खुलासा, आमचे एक सहकारी रत्नागिरी जिल्ह्यातले माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडली त्या संदर्भात. सर्वसाधारणपणे जातो त्याला जायचं असेल त्यांनी जा, हा विचार माझा नाही. हा विचार मी मांडत असताना आपले सहकारी आपल्याबरोबर राहिले पाहिजेत याकरता आपण प्रयत्न केला पाहिजे ही भूमिका मी मांडली. पक्षप्रमुखांनी जरूर हे विधान करावं, तो त्यांचा हक्क आहे, तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी अनेकांना अनेक गोष्टी दिलेल्या असतात. तरी सुद्धा जर कोण सोडून जात असेल, समजावून सुद्धा तो थांबत नसेल तर शेवटी पक्षप्रमुखांनी ही भूमिका घेणं योग्य आहे असं मी समर्थन केलं. पण पक्षप्रमुख बोलतात म्हणून आम्ही बोलावं हे योग्य नाही. हे मी कालही म्हणालो होतो आणि आजही म्हणतोय. पण त्याचबरोबर मी पक्ष सोडून जाणाऱ्यांकरता खूप मोठे प्रमुख अशा पद्धतीचे 2 ऐतिहासिक दाखले दिले होते. एक दिला होता तो सिंहगडावर जी उदय भान आणि नरवीर तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांमध्ये लढाई झाली आणि त्या लढाईमध्ये नरवीर तानाजी मालुसरे हे धारातीर्थी पडले आणि मावळे सैरावैरा झाले, पळायला लागले. त्यानंतर सूर्याजी मालुसरे धावत आले, तानाजी मालुसरे यांचे बंधू, आणि त्यांनी सांगितलं, अरे पळता कुठं, हिरामाग, तुमचे पळायचे दोरच मी कापून टाकलेले आहेत, लढा नाही तर मरा. आणि मावळे लढले आणि जिंकले. आणि म्हणून जे कोणी जाऊ इच्छितात त्यांच्या मनाला उभारी मिळावी